मंगल कार्यालयाच्या आतमध्ये ह्या 3 गोष्टी नसल्या पाहिजेत. नमस्कार, माझं नाव शुभम वाल्लेकर आणि आज आपण खूप महत्त्वाचा विषय समजून घेणार आहोत. कारण खूप वेळा असं होतं की मंगल कार्यालय खूप मोठं असतं, त्यामध्ये सगळ्या सुविधा पण असतात, तरी सुद्धा बुकिंग येत नाही. आणि त्याचं कारण खूप मोठं नसतं किंवा हॉल पण नसतो, छोट्या चुका असतात आणि आपण त्या चुका दुर्लक्ष करतो. तर आपण त्या चुका समजून घेणार आहोत, कारण त्या हळूहळू आपला मंगल कार्यालयाचा बिझनेस कमी करतात. पहिली गोष्ट म्हणजे कर्मचाऱ्याचं वर्तन. मालक चांगला असू शकतो, पण एक उद्धट कर्मचारी तो सुद्धा आपली बुकिंग घालवू शकतो. उद्धटपणे बोलणं, दुर्लक्ष करणं आणि औपचारिक भाषा ह्यामुळे सुद्धा खूप ग्राहक नाराज होत असतात. ग्राहकांना वाटतं इथं माणसांची किंमत नाही. म्हणून मंगल कार्यालयाच्या मालकाने आपल्या कर्मचाऱ्यांकडे थोडं लक्ष दिलं पाहिजे आणि त्यांना समजून सांगितलं पाहिजे की आपल्या ग्राहकांसोबत कसं बोलायचं. कारण की मालक बोलू शकतो, पण कर्मचारी हा आणि मालकामध्ये किती काय झालं तरी थोडाफार फरक असतो. त्यामुळे आपण आपल्या कर्मचाऱ्यांना नीटनेटकं सांगितलंच पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे स्वच्छतागृह. घाण वास, पाणी नसणं, टॉयलेटमध्ये बल्ब नसणं, घसरडी फरशी ह्यामुळे सुद्धा ग्राहक नाराज होत असतात आणि ही एक गोष्ट ही बुकिंग कॅन्सल करायला पुरेशी असते. कारण मंगल कार्यालय हे कुटुंबासाठी असतं, कुटुंबातल्या स्त्रियांसाठी असतं, लहान पोरांसाठी असतं, म्हाताऱ्या माणसांसाठी असतं आणि लोकांना वाटतं की इथं आपले माणसांना त्रास होईल आणि म्हणूनच टॉयलेट खराब असणं हे आपल्या बिझनेससाठी थोडंफार का होईना नुकसानदायक असतं. आणि तिसरी गोष्ट म्हणजे पार्किंग व्यवस्थेचा अभाव. आणि पार्किंग म्हणजे फक्त गाडी ठेवण्याची जागा नसते, ती गाडी सुरक्षित ठेवण्याची जागा असते. कार्यक्रमाच्या दिवशी कार्यक्रमाच्या माणसांच्या गाड्या जर रस्त्यावर लागत असतील, गाड्यांचा गोंधळ होत असेल, लोकांना चालायला जागा नीट नसेल, तर आपण पार्किंग व्यवस्थेकडे थोडं लक्ष दिलं पाहिजे आणि पार्किंग व्यवस्था ही थोडीफार का होईना नीट केली पाहिजे. लक्षात ठेवा, ग्राहक मंगल कार्यालयाची सजावट पाहून प्रभावित होतो आणि बुकिंग मात्र मंगल कार्यालयाची व्यवस्था, पार्किंग, किचन हॉल आणि पूर्ण हॉल आणि सगळी व्यवस्था पाहूनच तो पूर्ण बुकिंग करीत असतो. मंगल कार्यालय उभा करण्यासाठी खूप मोठी गुंतवणूक लागते, पण बुकिंग मात्र छोट्या चुकांमुळे जाते. जर ह्या 3 चुका काढून टाकल्या तर बुकिंग वाढते, मंगल कार्यालयाचं नाव होते, विश्वास वाढतो कस्टमरचा, व्यवसाय हा दीर्घकाळ टिकतो. तर पण स्वतःचं मंगल कार्यालय असेल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये आपल्या मंगल कार्यालयाचं नाव कमेंट करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.